गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. ॲज पर आवर प्रिव्हियस लेक्चर और प्रिव्हियस व्हिडिओ, we have just introduced our syllabus through which we can know which point will be covered in upcoming sessions. ओके, त्या सिलेबसनुसार आपण आज आपला पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे नंबर सिस्टीम. ओके, ते नंबर सिस्टीम डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतं त्याच्याबद्दल सगळी डिटेलमध्ये आपण आता माहिती घेणार आहोत. ओके, इन डिजिटल सिस्टीम व्हॉट इज बाय नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये काय आहेत, नंबर्स आहेत. म्हणजे नंबर्स आर नथिंग बट अ नोटेशन्स किंवा एक सिम्बॉल्स असतात विच हेल्प अस टू कॅल्क्युलेट सम मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स और एनी काइंड ऑफ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. ओके, तर ते डिजिट्स असतात, डिजिट्स असतील ते सिम्बॉल्स असतात, त्या सिम्बॉल्सलाच आपण काय म्हणत असतो, नंबर सिस्टीम असं म्हणत असतो. ओके, तर कम्प्युटर फील्डमध्ये पण नंबर सिस्टीम्स आहेत. याच्यामध्ये 4 नंबर सिस्टीम्स आहेत फॉर कॅल्क्युलेशन पर्पजेस. तर मग ते 4 नंबर सिस्टीम्स कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. इन अ डिजिटल सिस्टीम द सिस्टीम कॅन अंडरस्टँड ओनली द ऑप्शनल नंबर सिस्टीम. ओके, in this system digits symbols are used to represent different values depending on the index from which it's settled in the number system. आपण ते इंडेक्स काय आहेत ते पण बघणार आहोत. इन सिम्पल टर्म्स फॉर रिप्रेझेंटिंग द इन्फॉर्मेशन वी यूज नंबर सिस्टीम इन द डिजिटल सिस्टीम. ओके, आपल्याला इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल किंवा इन्फॉर्मेशन बद्दल ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस वी यूज नंबर सिस्टीम. ओके, तर मग त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम ब्रॉडली categorized in 4 categories. There are 4 types आहेत. फर्स्ट आहे बायनरी नंबर सिस्टीम, सेकंड डेसिमल नंबर सिस्टीम, नेक्स्ट हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आणि लास्ट वन इज ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके, तर व्हॉट इज बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे बघा, नावामध्येच तुम्हाला इथे कळून जाईल. बायचा मिनिंग असतो 2, BI बाय म्हणजे 2. ओके, ज्या नंबर सिस्टीममध्ये फक्त 2च डिजिट्स वापरले जातात, 2च सिम्बॉल्स वापरले जातात, त्या नंबर सिस्टीमला म्हणायचं आहे बायनरी नंबर सिस्टीम. आणि हीच नंबर सिस्टीम अशी आहे की जी कम्प्युटरला काय कळते. म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम इज ओनली सिस्टीम विच अंडरस्टँड बाय द कम्प्युटर. ओके, बायनरी नंबर कोणते कोणते 2 डिजिट्स असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये 2 डिजिट्स 0 किंवा 1. ओके, 0 1 0 1 1 1 0 1 ही जी आहे, तर 2च डिजिट्स आपण या नंबर सिस्टीम मध्ये बघणार आहोत, दॅट आर 0 अँड 1. Okay, a binary number system is used in the digital computers. In this number system, it carries only 2 digits that are 0 and 1. There are 2 types of electronic pulses present in a binary number system. 2 इलेक्ट्रॉनिक पल्सेस असतात, एक तर ऑन असतं किंवा ऑफ असतं. ओके, इलेक्ट्रिकल्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, एकदा करंट ऑन असेल किंवा ऑफ असेल. ज्यावेळेस ते ऑफ असतं दॅट इलेक्ट्रिक पल्स इज डिनोटेड बाय 0. म्हणजे इलेक्ट्रिक पल्स जेव्हा अब्सेंट असतं त्यावेळेस 0 हे डिनोट केलं जातं. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक पल्स हे काय असतं, म्हणजे चालू असेल किंवा ओपन सिस्टीम मध्ये असेल त्यावेळेस त्याला काय केलं जातं, 1 ने डिनोट केलं जातं. ओके, म्हणजे ईच डिजिट इज नोन ॲज अ बीट. हे एक इम्पॉर्टंट आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ज्यावेळेस फक्त एकच डिजिट्स असतो त्याला म्हणायचं आहे बीट. ओके, ओनली 1 बीट, दॅट माइट बी अ 0 और 1. ओके, कोणताही एक असेल तर त्याला एकाला काय म्हणायचं, बीट म्हणायचं आहे. जर अशा 4 बीट्सचा एक ग्रुप असेल, म्हणजे आता इथं किती बघा 1101 लिहिलेला आहे, इथे 4 बीट्स आहेत. ओके, 1 2 3 4 4 बीट्स आहेत. एक नंबर म्हणजे एक बीट, असे 4 बीट्स आहेत. ज्यावेळेस असं असतं त्याला निबल असं म्हटलं जातं, NIBBLE निबल. आणि ज्यावेळेस असेच बीट 8 असतात, म्हणजे 8चा एक ग्रुप असेल, 8 बीट ज्यावेळेस एका ग्रुपमध्ये असतात त्यावेळेस त्याला बाईट असं म्हटलं जातं. ओके, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. द लोकेशन्स ऑफ डिजिट्स इन बायनरी नंबर रिप्रेझेंट स्पेसिफिक पॉवर्स ऑफ द बेस. येस, ह्याच्यामध्ये प्रत्येक नंबरला जसं आपण मॅथ्समध्ये शिकलो होतो प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, सिमिलर वे याच्यामध्ये पण काय आहे, प्लेस व्हॅल्यू एक वेगळी असते आणि याची फेस व्हॅल्यू एक वेगळी असते. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू हे ऑलवेज डिनोटेड बाय द बेस 2. ते आपण मी दाखवतो तुम्हाला. त्याचे सम कॅरेक्टरिस्टिक्स, काही वैशिष्ट्ये आहेत बघा. ह्या नंबर सिस्टीम मध्ये ओनली 2 नंबर्स आर यूज दॅट आर 0 अँड 1. याचा बेस म्हणजे आता याला आयडेंटिफाय कसं करणार आहोत, ज्याचा बेस हा 2 असतो त्याला आपण बायनरी नंबर सिस्टीम म्हणायचं आहे. बेसचाच मिनिंग रॅडिक्स आहे, रॅडिक्स म्हणजेच बेस आहे. ते मी तुम्हाला दाखवतो, हे 2 कुठे लिहिलेलं असतं पुढे.
त्याच्यानंतर प्रत्येक नंबरला एक पॉवर असतो. ठीक आहे, पॉवर म्हणजे काय की त्याची प्लेस व्हॅल्यू ही डिनोट केली जाते 2 ने, 2⁻0, 2⁻1, 2⁻2 असं आहे. ते मी दाखवेल तुम्हाला पुढे. ओके, द पोझिशन ऑफ प्रत्येक डिजिटची एक पोझिशन असते, त्या पोझिशनलाच डिनोट केलं जातं, पॉवरलाच डिनोट केलं जातं 2⁻0, 2⁻1, 2⁻2. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे एक एक्झाम्पल आहे की बायनरीचं एक्झाम्पल की 1010 हे जे ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटमध्ये काही डिजिट्स लिहिलेले आहेत 101010 आणि त्याला इथे 2 लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल. तर हे जे 2 आहे, ह्या 2 वरून पण आयडेंटिफाय करणार की हा नंबर जो आहे हा बायनरी आहे. ओके, हा जो नंबर आहे याला म्हणतात बेस. ओके, ज्या नंबर सिस्टीमचा बेस हा 2 असतो, 2 असतो, दॅट नंबर सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ बायनरी नंबर सिस्टीम. ओके, तर हा काय बायनरी नंबर सिस्टीम आहे. सिमिलर वे पुढे पण तुम्हाला एक ब्रॅकेटमध्ये नंबर दिसत असेल 111011, त्याच्या पण बेस काय 2 आहे, म्हणजे इट इज अ बायनरी नंबर. म्हणजे काय की ब्रॅकेटमध्ये जर 101010 असेल आणि त्या ब्रॅकेटच्या बेसला जर कधी 2 ही व्हॅल्यू असेल तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता दॅट इज अ बायनरी नंबर. ओके, होपफुली कळालं असेल तुम्हाला. नेक्स्ट जी नंबर सिस्टीम आहे ती आहे आपण जे वापरतो दॅट इज कॉल्ड एज अ डेसिमल नंबर सिस्टीम. ओके, डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, डेसीचा मराठीत मिनिंग होतो 10, दशांश. ओके, डेसी म्हणजे 10, म्हणजे ज्या नंबर सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स वापरले जातात त्या नंबर सिस्टीमला आपण काय म्हणायचं, डेसिमल नंबर सिस्टीम म्हणायचं. जसं बायनरीमध्ये आपण 2 डिजिट्स वापरतो 0 आणि 1, तसंच डेसिमलमध्ये आपण 10 डिजिट्स वापरतो दॅट आर 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत. ओके, जसं बायनरीमध्ये ज्याचा बेस 2 आहे तो बायनरी नंबर सिस्टीम. आता डेसिमलमध्ये ज्याचा बेस 10 आहे तो काय असतो, डेसिमल नंबर सिस्टीम असतो. ओके, आणि हीच नंबर सिस्टीम आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो. ओके, इथे एक एक्झाम्पल आहे, त्याच्यावरून तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये सांगतो की फॉर एक्झाम्पल हा एक नंबर आहे 2541, हा आपला डेसिमल नंबर सिस्टीम आहे. ही याला म्हणायचं आहे फेस व्हॅल्यू काय आहे याची 2, पण याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 2000. ओके, कारण आपण त्याला 1000 म्हणत असतो. ह्या 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे 5 आणि याची फेस व्हॅल्यू 5 आहे आणि प्लेस व्हॅल्यू जी आहे ती 500 आहे, म्हणजे 500. आणि ही 4 ही काय त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू त्याची 40, आणि हा 1 आणि याचा आपण प्लेस व्हॅल्यू जी आहे ती 1, म्हणजे एकक, दशक, शतक आपण जसं वन्स, युनिट, टेन्स, 100, आपण 100 आणि 1000, 10,000 आपण जसं काउंट करतो त्या टाईपमध्ये याचं काय केलं आपण, याचं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मध्ये बघतोय. सिमिलर वे ह्या 2000ला मी कसं लिहिणार, 2000ला मी 2 × 10⁻³ असं लिहिणार. या 500ला 5 × 10⁻², 4ला 4 × 10⁻1, 1ला 1 × 10⁻0. आता याचा जो पॉवर आहे तो कशामध्ये काउंट करतोय आपण, डेसिमलचा 10⁻0. जो बायनरीमध्ये आपण काय वापरायचो, 2⁻0 वापरायचो. ओके, आता हा 10⁻0, 10⁻1, 10⁻2 असं आहे. आणि मग तुम्ही याला जेव्हा 10⁻³ म्हणजेच काय 1000, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू जी आहे ती काय 1000 आहे. ओके, होपफुली तुम्हाला कळालं असेल. तर बायनरीमध्ये आपण 2⁻0, 2⁻1, 2⁻2 असं वापरतो. डेसिमलमध्ये आपण तेच काय वापरतो, 10⁻0, 10⁻1, 10⁻2 असं आपण इथे वापरतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टलचा मिनिंगच आहे ऑक्ट म्हणजे 8. ज्या नंबर सिस्टीम मध्ये 8च डिजिट वापरले जातात त्याला म्हणायचं आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. 8 म्हणजे कोणते, तर याच्यामध्ये 0 to 7 असे नंबर्स वापरले जातात. म्हणजे 0 to 7, 0, 1, 2 अप टू 7 पर्यंत, म्हणजे ज्या नंबर सिस्टीम मध्ये 0 to 7च नंबर्स वापरले जातात त्याला म्हणायचे ऑक्टल. याच्यामध्ये ह्या नंबर सिस्टीम मध्ये कधीही तुम्हाला 8 असं दिसणार नाही, 9 कधी दिसणार नाही, 10 कधी दिसणार नाही, 10 नाही, 8 आणि 9 हा नंबर तुम्हाला ह्या ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये कधीही दिसणार नाहीये. आता याच्यामध्ये सेकंड आहे ज्याचा बेस 8 असतो. जसं बायनरीचा बेस 2 होता, डेसिमलचा 10 होता, तसंच ऑक्टलचा किती असणार आहे, 8 असणार आहे. सिमिलर वे याचा जसं बायनरीचा पॉवर जी 2⁻0, 2⁻1 असं होतं, डेसिमलचं 10⁻0, 10⁻1, तसंच ऑक्टलचं 8⁻0, 8⁻1 असं असणार आहे. ओके, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्यामध्ये काय आहे, प्लेस व्हॅल्यू हा कशाने काउंट केला जाईल इथं, 8⁻0, 8⁻1 आणि असं याच्यामध्ये काउंट होणारा आहे.
त्याच्यानंतर याचं एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर इथे बघा तुम्हाला हा जो नंबर दिला आहे 273, याचा बेस किती दिला आहे 8, म्हणजे याचा रॅडिक्स व्हॅल्यू 8 आहे. म्हणजे आपण असं आयडेंटिफाय करू शकतो की दिस इज अ ऑक्टल नंबर. ओके, तुम्ही ह्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जर नीट बघितलं तुम्हाला इथे कुठेही 9, 8 आणि 9 हे दोन नंबर दिसणारच नाही. कारण की जर 8 आणि 9 असेल तर दॅट मीन्स दॅट इज नॉट अ ऑक्टल नंबर, तो ऑक्टल नंबर नसतो. ओके, हे जे वरचे जे एक्झाम्पल्स आहेत हे मी तुम्हाला सॉल्व जेव्हा करेल, मॅथमॅटिकल टर्म्स जेव्हा फॉलो करेल तेव्हा मी तुम्हाला हे तेव्हा सांगेल. फक्त हा सध्या इथे लक्षात ठेवा की ऑक्टलमध्ये बायनरीचे नेहमी 3-3 ग्रुप केले जातात. ओके, इथे बघा तुम्हाला दिसत असेल इथे नेहमी 3 आहेत, 1 2 3 3 डिजिट्स आहेत. ओके, म्हणजे इथे झिरोला बायनरीमध्ये काय लिहिलं जातं, 000 लिहिलं जातं. 1 असेल तर 1ला 001 लिहिलं जातं. हे कसं लिहिलं जातं मी तुम्हाला नंतर सांगेलच, पण एवढंच लक्षात ठेवा ऑक्टलमध्ये नेहमी 3-3 चे ग्रुप्स असतात. ओके, आणि लास्ट जी नंबर सिस्टीम आहे तिचं नाव आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. ओके, व्हॉट इज बाय हेक्सा? हेक्साचा मिनिंग आहे 6 आणि डेसिमलचा मिनिंग आहे 10. म्हणजे जे 6 अधिक 10 म्हणजे किती आले 16. म्हणजे ज्या नंबर सिस्टीम मध्ये 16 डिजिट्स वापरले जातात त्या नंबर सिस्टीमला काय म्हणायचं, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणायचं. आता 16 डिजिट्स कोणते कोणते आहेत, इथे आहे 0 to 9 आणि पुढे जे आहे 10 ला इथे काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं ए मध्ये. म्हणजे 10 हेक्साडेसिमल मध्ये ए म्हणायचं आहे, 11 ला बी म्हणायचं आहे, 12 ला सी म्हणायचं आहे, 13 ला डी, 14 ला ई आणि 15 ला एफ. म्हणजे ए बी सी डी ई एफ हे जे आहेत, हे जे सगळे जे अल्फाबेट्स आहेत ते आपण इथे हेक्साडेसिमल मध्ये वापरणार आहोत. पण आपल्या मनामध्ये आपण ए ला 10 म्हणायचं, बी ला 11 म्हणायचं आणि लिहिताना ए बी सी डी लिहावं लागतं. ओके, त्याचा उपयोग कसा करायचा आपण त्यापुढे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्टलमध्ये जसे 3-3 चे ग्रुप होते बायनरीचे, तसे हेक्साडेसिमलमध्ये 4-4 चे ग्रुप असणार आहेत. ते कसे असणार आहे, कुठे असणार आहे ते आपण नंतर बघूया. फक्त एवढं सध्या पुढचं लक्षात ठेवा की हेक्साडेसिमल म्हणजे 4 बिट्स आणि ऑक्टल म्हणजे 3 बिट्स. ओके, सिमिलर वे जसं बायनरीचा पॉवर हा 2⁻0, 2⁻1, ऑक्टलचा 8�0, 8�1, डेसिमलचा 10�0, 10�1. सिमिलर वे याचा पण हेक्साडेसिमलचा जो पॉवर आहे तो काउंट केला जो 16�0, 16�1, 16�2 असं. ओके, आणि याचा जो बेस आहे तो बेस हा 16 असतो. जसं बायनरीचा 2, ऑक्टलचा 8, डेसिमलचा 10 आणि हेक्साडेसिमलचा किती आहे 16 आहे. ओके, तर हे काय झालं, बेसिक आयडिया झाली हेक्साडेसिमलची. सिमिलर आता जर तुम्ही इथं बघितलं तर हे हेक्साडेसिमल नंबर्स आहेत 0 to टोटल एफ पर्यंत आहेत, ते पुढे पण आहे हे बघा. आणि फक्त महत्वाचं सध्या एवढंच लक्षात ठेवा की इथे बायनरीमध्ये जेव्हा तुम्ही त्याला लिहितात तेव्हा त्याचे 4-4 ग्रुप तयार करायचे. म्हणजे 0 0 इथे बघा हे 4 बिट्स आहेत, 4 बिट्स प्रत्येकाचे 4-4 बिट्स आहेत. ओके, जिथे ऑक्टलचे 3-3 ग्रुप्स असतात, 3-3 बीटचे एक ग्रुप, तसा हेक्साडेसिमलमध्ये 4-4 ग्रुप्स असतात. बस एवढंच तुम्ही फक्त सध्या पुढचं लक्षात ठेवा. इथे एक्झाम्पल आहे जसं FAC2 ब्रॅकेटच्या मध्ये आहे आणि ब्रॅकेटचा जो बेस आहे तो 16 आहे. म्हणजे याच्यावरून आपण असं आयडेंटिफाय करतो की ज्याचा बेस हा 16 असेल त्या नंबर सिस्टीमला आपण म्हणायचं आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. ओके, होपफुली तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे नंबर बेस कन्व्हर्जन्स. आता आपल्याला हे जे नंबर सिस्टीम आपण बघितले आहेत त्याच्यावरून आपल्याला कन्व्हर्जन्स शिकायचे आहेत. ठीक आहे, बिफोर दॅट त्याच्या पहिले आपण थोडीफार प्रॅक्टिस करूया, मग तुम्हाला मी पुढचं हे करेल. तरी आता आपण आजच्या पुरतं एवढंच बघणार आहोत. याच्यामध्ये आपण आज काय शिकलो, आपण फक्त 4 नंबर सिस्टीम शिकलो जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोस्टली वापरले जातात फॉर कॅल्क्युलेशन पर्पजेस. ओके, तर ते आहेत, एक आहे बायनरी, दुसरा आहे ऑक्टल, तिसरा आहे डेसिमल आणि चौथा आहे हेक्साडेसिमल. ओके, होपफुली तुम्हाला सगळं कळालं असेल. काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्या क्वेश्चन्स आणि क्वेरीज टाका, मी त्याचे आन्सर्स देईल. ओके, आणि एखादा टॉपिक जर तुम्हाला नसेल कळाला तर मग त्याच्यावर अजून आपण जास्त वेळ बोलू शकतो. ओके, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.